संकल्प घेण्याचा दिवस आहे। महाराष्ट्राने नेहमीच या देशाला दिशा दिली आहे। ज्यावेळी संपूर्ण भारत हा परकीय आक्रांत्यांच्या आक्रमणाने पूर्णपणे ग्रसित होता, अशा काळामध्ये याच महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांनी स्वराज्य काय असतं याची शिकवण आपल्याला दिली आणि त्या स्वराज्यातूनच या देशामध्ये एक विजिगीषू वृत्ती तयार झाली। स्वातंत्र्योत्तर काळामध्ये आपण सर्वांनी बघितलं, खरं म्हणजे स्वातंत्र्याच्या लढाईत देखील महाराष्ट्राचा वाटा हा सर्वाधिक होता। केवळ स्वातंत्र्याची लढाई नाही, तर ज्या काही सामाजिक सुधारणा झाल्या त्यामध्येही एक बहुमोल वाटा हा महाराष्ट्राने नेहमीच उचलला। आणि स्वातंत्र्योत्तर काळात ज्यावेळेस महाराष्ट्राची राज्य म्हणून निर्मिती झाली, त्यानंतर महाराष्ट्राने केलेली प्रगती ही आपण सर्वांनी बघितली आहे। आज देशाचा पॉवर हाऊस म्हणून महाराष्ट्राकडे पाहिलं जातं। आज आपल्या देशामध्ये सर्वाधिक देशाच्या सकल उत्पन्नामध्ये जीडीपी मध्ये भर घालणारा आपला महाराष्ट्र आहे। आज एक मॅन्युफॅक्चरिंग स्टेट म्हणून देशाच्या एकूण उत्पादन क्षमतेची 20% क्षमता ही महाराष्ट्रामध्ये। आज देशामध्ये सर्वाधिक निर्यात करणारं राज्य म्हणून महाराष्ट्राकडे पाहिलं जातं। मला सांगताना आनंद वाटतो की नुकतंच आरबीआयने आणि केंद्र सरकारने नीती आयोगाने जो काही डेटा रिलीज केला त्यामध्ये सर्वात जास्त थेट परकीय गुंतवणूक मिळवणारं राज्य देखील आपलं महाराष्ट्र राज्य आहे।